एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। विजापूर नगर रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील परिसरातील श्री जागृती नागनाथ देवस्थान मंदिरात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। नागपंचमी सणानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद, दीपोत्सव तसेच महिलांसाठी विशेष संवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। नागपंचमी सणानिमित्त पहाटेपासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ स्वामी व वेदमूर्ती वीरेश हिरेमठ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील श्री नागनाथ मूर्तीचा रुद्राभिषेक करण्यात आला। यासोबतच तांदूळ पूजा, बालपूजा, अलंकार पूजा, शस्त्र बेलवाचन आदी धार्मिक विधी पार पडले। यानंतर सकाळी 6:30 वाजता सोलापूरच्या मान्यवरांच्या हस्ते अन्न महाप्रसाद आणि प्रसाद वाटप करण्यात आला। सायंकाळी मंदिर परिसरात आकर्षक महादीपोत्सव पार पडला। दीपाईच्या रोषणाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात उजळून निघाला। या संपूर्ण उत्सवाचे आयोजन मंदिराचे ट्रस्टी चेअरमन माजी आमदार शिवशरणराव पाटील बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक राजशेखर पाटील, डॉक्टर अनिल सरजे, माजी नगरसेविका अनिता बुकानोरे, शिवराय बुकानोरे, विजयकुमार बुकानोरे, बाबुराव संगेपांग, श्याम धुरी, अशोक भांगे, तुकाराम मळेवाडी, राजू बिराजदार, गंगाधर पाटील, रेवणसिद्ध कोसकर, नागनाथ बंडगर, उमेश बुकानोरे, नरसिंग स्वामी, लक्ष्मीकांत पुजारी, बसवराज नालवार, विश्वनाथ आवटे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी, माजी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांच्या स्पर्धेच्या आयोजनात राजेश्वरी महाधुळे, सुरेखा पाटील, प्रांजली मोहितकर आणि प्रीती उडांशू यांनी सहभाग घेतला। आज रोजी सर्व भाविक भक्तांना एक अत्यंत आनंद होत आहे की श्रावण मासातील पहिला सोमवारी नागोबाच्या दिवशी नंतर नागोबाचं वार असलेल्या सोमवार दिवशी आज बहुतेक वर्षांनी आज नागोबाच्या वारा दिवशी नागपंचमीचं वार आलेलं आहे आणि सुमारे हे मंदिर 60 ते 70 वर्षाचं पूर्वीचं मंदिर आहे। इथं नागदेवता येऊन संजीवनी समाधी घेतल्याने एक अत्यंत भक्तिमय वातावरण आहे आणि सर्व भक्तांचा मनोकामना पूर्ण करणारा हा जागृत नागनाथ आहे। आज रोजी सुमारे पहाटे 2 ते 4 वाजेपर्यंत स्त्रीच्या मूर्तीस रुद्राभिषेक झालेला आहे आणि 4 ते 6 वाजेपर्यंत स्त्रीच्या मूर्तीस पंचपल्लवाभिषेक, पंचामृताभिषेक होऊन सुमारे 150 किलो ते 170 किलोचा तांदूळ पूजा संपन्न झाली आहे। तसेच मूग डाळाचा वापर केला आहे, मसूर डाळाचा वापर केलेला आहे आणि आज श्रीच्या मूर्तीस एक अत्यंत विशेषदायी पूजा दिसल्यामुळे आज आपल्याला माता बहिणींना व भावी भक्तांना दिसत आहे आणि हीच पूजा एक अत्यंत आनंद होऊन सर्वांचा श्रद्धा असलेला, सर्वांचा भक्तिमय असलेला हे नागोबा जागृत नागनाथ आहे। एक सर्व संतान नसलेल्यांना माता बहिणीला संतान देणारा हा जागृत नागनाथ आहे आणि हे नागोबा आज आलेल्या सर्व भाविक भक्तांना व माता बहिणींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आणि या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष असलेले श्रीमंत माजी आमदार शिवशरणराव पाटील, गंगाधर पाटील व मंदिराचे पुजारी वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ आणि रामपुरे सर आणि विश्वनाथ आमणे सर, लक्ष्मीकांत पुजारी सर, नागेश अत्तुरे हे सर्व आजच्या नागपंचमीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन अत्यंत व्यवस्थित व अत्यंत भक्तिमय वातावरण भाविकांसाठी सुविधा केल्याबद्दल त्यांचं मी मनापूर्वक नमस्कार। मी लक्ष्मीकांत पुजारी, उत्सव समितीचा सचिव म्हणून तर काम करतो। आपल्या या नागपंचमी निमित्त एक महिलांसाठी आगळीवेगळी स्पर्धा या उत्सवामध्ये आयोजित केलेली आहे। आई म्हणते जपून ग लेकी अशी एक स्पर्धा आहे। म्हणजे माय लेकरांचा संवाद त्या ठिकाणी होणार आहे। ते 3 ते 5 मिनिटामध्ये होणार आहे। ती स्पर्धा आहे 19 तारखेला आणि त्याचं ठिकाण आहे याच ठिकाणी। तर त्याच्यामध्ये काय होईल की आता सध्याच्या वातावरणानुसार म्हणजे मुलगी आणि आईचा सहसंबंध तुटत आलेला आहे। त्याच्यामुळं मुलगी वाहवत चाललेली आहे आणि तो संवाद त्यांचा सुयोग्य व्हावा, आईचं आणि मुलीचं प्रेम हे अतूट असावं या दृष्टिकोनातून हे लोकांना एक प्रबोधन करण्याचं एक आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या स्पर्धेसाठी बक्षिसं पण ठेवलेले आहेत। प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय
त्याच्यासाठी सगळ्यांना या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. बक्षीस